नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय प्रभावी आणि सकारात्मक ऊर्जा देणारा मंत्र. ओम महालक्ष्मी देवै नमः. हा मंत्र केवळ धनप्राप्तीसाठी नाही, तर मानसिक शांतता, आरोग्य, घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या काळात हा मंत्र मनाला स्थैर्य देतो आणि जीवनात आशावाद निर्माण करतो. ओम महालक्ष्मी देवै नमः या मंत्राचा अर्थ. ओम म्हणजे संपूर्ण विश्वातील दिव्य ऊर्जा. महालक्ष्मी म्हणजे धन, समृद्धी, सौभाग्य आणि आनंदाची देवी. देवे म्हणजे देवीला. नम म्हणजे नमस्कार, शरणागती. म्हणजेच हे लक्ष्मी माता, तुम्हाला माझा नमस्कार. कृपा करून माझ्या जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी द्या. हा मंत्र का महत्त्वाचा असतो? आज अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मनशांती नसते. काहींच्याकडे आरोग्य असतं, पण आर्थिक समस्या असतात. तर काहींच्या घरात सतत तणाव आणि नकारात्मकता असते. अशा वेळी हा मंत्र फक्त पैसा मिळवण्यासाठी नाही, तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, मनातील भीती आणि चिंता कमी करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, लक्ष्मी कृपा आणि समाधान मिळवण्यासाठी मदत करतो. हा मंत्र कधी म्हणावा? सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून शांत मनाने म्हणावा. सकाळची वेळ सर्वात शुभ मानली जाते. संध्याकाळी दिवा लावून देवीसमोर किंवा देवघरात म्हटल्यास घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. शुक्रवार विशेष. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. त्या दिवशी 108 वेळा मंत्र जप केल्यास अधिक सकारात्मक परिणाम जाणवतात असे भक्त मानतात. मंत्र कसा म्हणावा? शांत मनाने बसा. मोबाईल, TV यापासून थोडा वेळ दूर राहा. देवी लक्ष्मीचा फोटो किंवा दीप समोर ठेवा. अगरबत्ती किंवा तुपाचा दिवा लावू शकता. मंत्र स्पष्ट उच्चारा. ओम महालक्ष्मी देवै नमः. घाई न करता भावनेने आणि श्रद्धेने म्हणा. 4, 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. जास्त वेळ शक्य नसेल तर फक्त 5 मिनिटेही पुरेशी आहेत. महत्त्व श्रद्धेचे आहे. मंत्र जपताना काय भावना ठेवावी? माझ्या जीवनात सकारात्मकता येत आहे. माझे आरोग्य सुधारत आहे. माझ्या घरात आनंद आणि समृद्धी वाढत आहे. देवी माझ्यावर कृपा करत आहे. अशी सकारात्मक भावना मनात ठेवून जप केल्यास मन अधिक स्थिर होते. मंत्राचे आध्यात्मिक आणि मानसिक फायदे. मन शांत राहते. नकारात्मक विचार कमी होतात. आत्मविश्वास वाढतो. घरात प्रसन्नता निर्माण होते. आर्थिक बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. तणाव कमी होण्यास मदत होते. श्रद्धा आणि संयम वाढतो. एक छोटी प्रेरणादायी गोष्ट. एका महिलेला सतत आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव होता. तिने रोज सकाळी फक्त 10 मिनिटे ओम महालक्ष्मी देवै नमः हा मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही दिवसातच तिच्या मनातील भीती कमी झाली. ती अधिक सकारात्मक झाली. घरातील वातावरण शांत झाले. हळूहळू तिच्या कामातही प्रगती होऊ लागली. तिला समजलं, मंत्र फक्त पैसा देत नाही, तो मनाला शांती देतो आणि मजबूत मनच जीवन बदलायला सुरुवात करतो. संदेश. मंत्र म्हणजे जादू नाही, तो आपल्या मनाला योग्य दिशेने नेणारी दिव्य ऊर्जा आहे. जेव्हा श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक विचार एकत्र येतात, तेव्हा जीवनात बदल घडायला सुरुवात होते. म्हणून रोज काही मिनिटे मनापासून म्हणा, ओम महालक्ष्मी देवै नमः. महालक्ष्मी माता आपल्या जीवनात
सुख, आरोग्य आणि समृद्धी भरून टाकू. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.